मला पहिला आयटम सांगा. लँड अँड बिल्डिंग. आता लँड अँड बिल्डिंग काय आहे तुमची? ॲसेट, संपत्ती आहे, मालमत्ता आहे. तर आपण त्याच्यावर टिक केलेलं असेल. ऍडजस्टमेंट आलेली का लँड अँड बिल्डिंग वर? ठीक आहे. लँड अँड बिल्डिंग अमाऊंट सांगा मला. 37,800. बघा त्यावर एक ऍडजस्टमेंट आलेली होती. लेस डिप्रिसिएशन बाय 10%. 5%. ओके. 5% नी बघा 37,800 गुणिले 5 भागिले 100 म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? 5% काढायचं. तर बघा हे 200 गेले 200. 8 पंचे 40 का. अच्छा ले 4 8 7 35 का. 35 आणि 4 39 3 15 किती? 1890 आलेत का? बघा आता 1890 हे मायनस करायचे. किती मधून? 37,800 मधून 1890 0 1 किती? 9 1 5 किती दिल? 35,910. काय झालं या ठिकाणी लक्षात आलं का? आपण आपली ऍसेट होती 37,800 ची, त्याच्यावर 5% घसारा आला म्हणजे व्हॅल्युएशन आपलं कमी झालं. ओके, कमी झालं म्हणजेच काय झालं? ती घटली. आणि जर घटली याचाच अर्थ आपला काय आहे? एक्सपेन्सेस आहे, लॉस आहे. आणि याचा सेकंड इफेक्ट, प्रत्येक ऍडजस्टमेंटची किती इफेक्ट करायचे तुम्हाला? 2 इफेक्ट करायचे. सांगा सेकंड इफेक्ट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइड टू लँड अँड बिल्डिंग किती रुपये? 1,890. ओके, चला पुढे. पुढचा आयटम सांगा. फर्निचर. फर्निचर सुद्धा काय आहे? तुमची ऍसेट्स, संपत्ती, मालमत्ता आहे. ओके, बघा अमाऊंट सांगा मला. किती? 17,250. काय ऍडजस्टमेंट आली का? ऍडजस्टमेंट आहे का? आहे. काय सांगितलं रे? लेस डिप्रिसिएट बाय किती पर्सेंट आहे? 10%. मला सांगा आता 17,250 गुणिले 10 भागिले 100 किती येतील? 1725 करा मायनस. किती येतील बघा आता. इथे किती? 5 किती? 2 बरोबर 5 बरोबर आहे का? किती येतील? 15,525. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला फर्निचर 1750 का 25 1725. ओके, चला नेक्स्ट. सनरी डेब्टर्स. ओके, म्हणजे काय? एक प्रकारे उधारीवर माल विकलेला होता, त्याचे पैसे मिळणार. सनरी डेब्टर्स म्हणजे काय? उधारीवर माल विकलेला होता, त्याचे पैसे तुम्हाला मिळणार. तर बघा आता सनरी डेब्टर्स ही ऍडजस्टमेंट थोडी किचकट असते. डेब्टरची अमाउंट सांगा. 40,000. ओके, आता 40,000 हे सनरी डेब्टर्स आलेले. मग आता याच्यावर ऍडजस्टमेंट आलेली काय? तर बॅड डेट्स. ओके, म्हणजे तुमचे किती रुपये मिळणार आहेत तुम्हाला? तर 40,000 रुपये मिळणार. पण 40,000 पैकी किती हजार रुपये तुमचे बुडत आहेत? 1,000 बुडत आहेत.
ओके, म्हणजे या ठिकाणी काय करणार तुम्ही, लेस बॅड डेट्स किती हजार, 1000, म्हणजे या ठिकाणी तुमची 39,000. ओके, काय अडचण कोणाला? बघा त्याच्या पुढे जर तुम्ही कंटिन्यू केलं तर काय आलेलं आहे, रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स किती पर्सेंट, 3% सांगितलं. मग मला सांगा आता लेस RBD, आता 39,000 गुणिले 3 भागिले 100, 3% सांगितले ना. मग आता हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 3 ने जर शून्याला गुणलं तर तेवढंच येतं. ओके, 9 3 27, अच्छा आले 2 9 9 2 11, किती येतील, 1170. वजाबाकी सांगता येईल का तुम्हाला, 37,830. ओके, इथपर्यंत कोणाला काही अडचण, आणि प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये ही ऍडजस्टमेंट येणारच. ओके, बघा आता याचे सेकंड इफेक्ट. आतापर्यंत काय केलं बघा, इथं मायनस झालं, कुठं गेलं रे, इकडे गेलं, इथं मायनस झालं, इकडे गेलं. आता इथं दोन्हीकडे मायनस झालं, म्हणजे कुठं जाणार आहे, इथंच जाणार आहे. आता इथलचा फक्त इफेक्ट करताना बघा, ओल्ड काय म्हणलं, ओल्ड बॅड डेट्स. ओल्ड बॅड डेट्स म्हणजे काय, जे उदाहरणामध्ये येतात, कुठे उदाहरणामध्ये म्हणजेच कुठे ट्रायल बॅलन्स मध्ये येतात, ते कोणते, ओल्ड. मग आता ट्रायल बॅलन्स मध्ये किती आलेले आहेत बघा, बॅड डेट्स सापडलेत का, ट्रायल बॅलन्स मध्ये ओल्ड बॅड डेट्स, ओल्ड शब्द नाही नसणार आहे तिथे, फक्त बॅड डेट्स असेल. किती, 400. ओके, काय अडचण कुणाला, बघा आता याच्यामध्ये काय करायचं, ऍड न्यू बॅड डेट्स. न्यू म्हणजे कोणते, जे ऍडजस्टमेंट मध्ये येतील, म्हणजेच कुठे उदाहरणाच्या खाली येतील, ते कोणते, ओल्ड, ते न्यू बॅड डेट्स. परत सांगतो, कन्फ्युजन नको. ओल्ड बॅड डेट्स म्हणजे कुठे, ट्रायल बॅलन्स मध्ये, जे उदाहरणात येतात. ओके, आणि न्यू बॅड डेट्स म्हणजे कोणते, जे उदाहरणाच्या खाली येतील. आता उदाहरणाच्या खाली किती आले, तर 1000 आले ना, आपण इथं मायनस केले बघा. ओके, मग ते इथं घ्यायचे. काय अडचण तुम्हाला, लक्षात आलंय का, किती झाले, 1400. आता बघा याच्यामध्ये ऍड न्यू RDD. न्यू RDD म्हणजे कोणती, जी उदाहरणाच्या खाली येते ती न्यू RDD. आता ती किती आली, 1100. काय अडचण नाही. परत बघा, लेस ओल्ड RDD ही कुठे येते, ही उदाहरणामध्ये येते, म्हणजेच कुठे येते, ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला आली का बघा, रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स किंवा त्याला RDD म्हणतो. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला आली का, RDD किती आली, 1000. ओके, ती काय करायची, मायनस करायची. बघा आता किती सांगता येईल का कुणाला, 1570. काय केलं लक्षात आलंय का, तर हे तुमच्या लक्षात लगेच नाही यायचं. आपण परत पुढे ज्यावेळेस मी सांगेल त्यावेळेस ते बऱ्यापैकी तुमच्या परफेक्ट असेल. पहिलाच प्रॉब्लेम आहे आणि पहिल्याच प्रॉब्लेम मध्ये 4ही अमाउंट आल्या, त्यामुळे थोडा गोंधळ होईल, पण तरी परत सांगतो बघा, ओल्ड बॅड डेट्स हे तुमचे ट्रायल बॅलन्स मध्ये येतील, न्यू बॅड डेट्स हे ट्रायल बॅलन्सच्या खाली ऍडजस्टमेंट मध्ये येतील. ते दोन्ही एकमेकांमध्ये ऍड करायचे. त्यानंतर न्यू RDD आली असेल ती
ती सुद्धा तुम्हाला काय करायची, ऍड करायची आणि लेस ओल्ड आर डी टी ती ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला ती मायनस करायची. ओके, तर इथं तुमचं डेटर्सचा इफेक्ट संपलेला आहे. ओके, त्यानंतर आता पुढे चला. आता प्रिंटिंग अँड स्टेशनरी. स्टेशनरी म्हणजे काय, तुमचं साहित्य. साहित्य आपण दुकानात गेलं तरच खर्च होतो, म्हणजे कुठल्या प्रकारचा एक्सपेन्सेस आहे हा तुमचा, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाऊंट सांगते 4,000. ओके, चल पुढे. वेजेस म्हणजे काय, सॅलरी, मजुरी. ओके, पगार आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. ठीक आहे, ठीक आहे. वेजेसचे अमाऊंट सांगा मला. 3,000 ना. ओके, त्याच्यावर काय ऍडजस्टमेंट लिहिलंय, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ओके, तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मी तुम्हाला सांगितलं काय करायचे, आउटस्टँडिंग ऍड करायचे. ऍड आउटस्टँडिंग किती रुपये, 800 का. ठीक आहे, 3,800. आता मला एक सांगा नाही, आता इथं काय झालं, 3,000 पगार द्यायचा होता, 3,800 द्यावा लागेल, म्हणजे जास्त द्यावा लागेल. म्हणजे काय झालं, आपले पैसे गेले की आले, गेले ना, बरोबर. मग आता पैसे जाणे किंवा देणं हे कुठे जात असतं, नाही, लायबिलिटीला. परत लक्षात घ्या, हे दोन्ही अकाउंट एकच आहे. ओके, आता दिले तुम्ही, दिले म्हणजे कुठे जातील, इकडे जातील. आता मग अशी बघा, तुम्हाला अजून सोप्या पद्धतीने सांगेन मी परत. आउटस्टँडिंग वेजेस किती, 800. पुढे पुढचा सॅलरी, पगार, मजुरी. ओके, टू सॅलरी अमाऊंट 5,000 ऍडजस्टमेंट आहे. ठीक आहे, काय रे, ऍड आउटस्टँडिंग काय ऍडव्हान्स आहे. ठीक आहे, ऍडव्हान्स किती रुपये, 2,000. ऍडव्हान्स काय करायचं सांगितलं मी तुम्हाला, लेस करायचं. आता मला सांगा, इथं ऍड केले, कुठे गेले, इथं गेले. आता इथं लेस केले, याचा अर्थ कुठं जातील, याच्या क्रॉस इफेक्ट. ओके, ऍडव्हान्स सॅलरी रुपीज. ओके, चला पुढे. कॅरेज इनवर्ड. आता कॅरेज हे 3 प्रकारे येतात. नुसतं कॅरेज येते, कॅरेज म्हणजे काय, वाहतूक खर्च. ओके, मग 3 प्रकारे येईल. नुसतं कॅरेज येईल, ओनली कॅरेज आलं तर कुठे येतं, ते इथं येतं. कॅरेज इनवर्ड आलं तरी कुठे येतं, इथंच येतं. आणि कॅरेज आउटवर्ड आलं तर कुठं जाईल, इकडं. आता काय, इनवर्ड आहे का आउटवर्ड आहे, इनवर्ड म्हणजे कुठं जाईल, इकडे. किती कॅरेज, 4,000. ओके, चला पुढे. सेल्स रिटर्न. आता हे डेबिट साईडला आलं ना, तर सेल्स रिटर्न म्हणजे काय, तुम्ही जो माल घेतला होता तो काय केला, परत दिलेला. मग आता ज्यावेळेस तुमची इथं सेल्स येतील ना, त्यावेळेस त्या सेल्स मधून काय करायचे, ते लेस करायचे. चला पुढे. हा, ड्रॉविंग. ओके, तुम्ही अमाऊंट उचल केलेली. मग आता बघा, ड्रॉविंग इथं पार्टनर्स कॅपिटल आहे, त्या दोघांच्या नावाने ती आलेली असेल. ओके, जर ड्रॉविंग डेबिटला आलं तर डेबिटला लिहा, क्रेडिटला आलं तर क्रेडिटला लिहा. ओके, टू ड्रॉविंग. बघा, शिल्पा आणि कॅटरीना, तर शिल्पाचे किती आहे, 2,000 आणि कॅटरीनाचे 3,000. ओके, चला पुढे. डिस्काउंट हा डेबिटला आला, डेबिटला लिहिला. टू डिस्काउंट किती, 2,030 रुपये. चला पुढे. ऍडव्हान्स
शाहरुखला आहे का? म्हणजे पार्टनर व्यतिरिक्त ऍडव्हान्स दिलेला आहे. ओके, तर त्याचा इफेक्ट तुम्हाला कुठं जाईल? ऍसेट साइडला. जर पार्टनर पाहिजे असतं तर तो कुठे गेला असता? पार्टनरला गेला असता. म्हणजे शिल्पाने किंवा कॅटरीनाने जर घेतलेला असता तर तो त्या दोघींच्या अकाउंटला गेला असता. पण आता इथं तो दुसरा आलेला आहे. कोण आहे तो? शाहरुख खान. ऍडव्हान्स टू किती? 10,000. चला पुढे. कॅश. कॅश म्हणजे काय? पैसे. कॅश म्हणजेच काय? ऍसेट्स. किती रे? 20,000. चला पुढे. बँक किती? 8,000. चला पुढे. इंटरेस्ट आता कोणत्या साईडला आलं? डेबिट साईडला आलं. बरोबर. मी तुम्हाला मगाशी सांगितले ओनली इंटरेस्ट आहे का? मी तुम्हाला सांगितलं मगाशी काय? डिस्काउंट, कमिशन, इंटरेस्ट आणि रेंट. डेबिटला आले डेबिटला, क्रेडिटला आले क्रेडिटला. किती इंटरेस्ट? 1,000. चला पुढे. कमिशन कुठं आलं? डेबिट आलं म्हणजे डेबिटलाच. टू कमिशन किती? किती? 2,000. ओके. चला पुढे. सप्लाय एक साइड का? सप्लाय एक साइड रॉयल्टी असेल. ओके. रॉयल्टी बघा टू. हा रॉयल्टीची अमाऊंट 2,000. बघा आता रॉयल्टी म्हणजे एक प्रकारचा तुमचा महसूल आहे. काय? महसूल. ओके. मग आता त्याच्यावर काय ऍडजस्टमेंट आली? आउटस्टँडिंग का? ओके. मग आउटस्टँडिंग काय करतो रे आपण? ऍड आउटस्टँडिंग किती? 1,500. 3,500. याचा सेकंड इफेक्ट कुठं जाईल आता सांगा बरं? ऍड केले म्हणजे लायबिलिटी. बरोबर. रॉयल्टी किती? 1,500. चला पुढे. परचेस. ओके. किती परचेसिंगची अमाउंट? 50,000. आता बघा परचेसेस मधून परचेस रिटर्न हे काय करत असतो आपण? लेस करत असतो. मग आता उदाहरणाच्या ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला परचेस रिटर्न आलाय का? चेक करा. आलाय किती? परचेसेस लेस परचेस रिटर्न 1,480 आणि परचेसिंगची अमाउंट 50,000. म्हणजे आता या ठिकाणी तुम्ही जर याची घेतली तर 48,520. ओके. चला पुढे. संपली एक साइड. आता दुसऱ्या साइडला जायचंय तुम्हाला. दुसऱ्या साइडला पहिला आयटम काय आलाय? कॅपिटल. तर बघा आता कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल या ठिकाणी बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. अमाउंट सांगा किती? 45,000 आणि 45,000. ठीक आहे. चला पुढे. बिल्स पेबल. आता बिल्स पेबल काय करायचे? तुम्हाला पैसे देणं आहे. बिल्स पेबल सांगा अमाउंट 17,500. चला पुढे. बँक ओव्हरड्राफ्ट मगाशी सांगितलं BOD किती? 10,000. त्यानंतर परचेस रिटर्न. तर आपण परचेस रिटर्न आत्ताच या ठिकाणी 1,480 मायनस केले. ठीक आहे. चला पुढे. काय? सन्ड्री क्रेडिटर्स. क्रेडिटर्स काय? तुमची लायबिलिटी. अमाउंट 22,000 प्लस. ओके. चला पुढे. बँक लोन
सांगा मग 15. चला पुढे आरडीडी आपण या ठिकाणी घेतली बघा. इंटरेस्ट रिसिव्ड. आता कुठे येईल इंटरेस्ट? मगाशी आलं होतं इथे. आता कुठं? क्रेडिट साइडला. बरोबर. बाय इंटरेस्ट अमाउंट 1500. चला पुढे आरडीडी घेतली ना. सप्लाय का काय राहिले? सेल्स. सेल्स काय? तुमची सेल्स म्हणजे विक्री 1,20,000 आणि लेस सेल्स. सेल्स रिटर्न मी तुम्हाला सांगितलं होतं बघा आत्ताच. काय सेल्स आला तर आपल्याला मगाशी एक ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला एक आयटम्स आला होता. सेल्स रिटर्न किती ते 2,000 ते मायनस करा म्हणजे 1,18,000. ओके. चला पुढे तर सप्लाय आता राहिली एक ऍडजस्टमेंट. कोणती ऍडजस्टमेंट राहिली? पहिली ऍडजस्टमेंट. ओके. तर बघा बाय क्लोजिंग स्टॉक किती हजार आहे? 58,000. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि दुसरा इफेक्ट ओके. तर इथं तुमचा प्रॉब्लेम पोस्टिंग संपलेले आहे. जर एवढ्या पोस्टिंग केले तर तुम्हाला बऱ्यापैकी 13 मार्क होतील. किती? 13 मार्क. राहिलेले 2 मार्क जे आहेत ते टॅलीचे आहेत. ओके. तर मग टॅली कशा पद्धतीने दाखवलं बघा. सुरुवातीला काय करायचं? ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटची जी साईड मोठी असेल ना, काय जी साईड मोठी असेल ती दोन्ही बाजूला या ठिकाणी लिहायची. तर आता क्रेडिट साइड मध्ये 1,76,000 1,76,000 त्यामधून तुम्हाला काय करायची? डेबिट मायनस करायची. डेबिट मायनस केल्यानंतर तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट मिळेल. ओके. ग्रॉस प्रॉफिट किती मिळाला तुम्हाला? 51,180. जर ग्रॉस लॉस मिळाला असता म्हणजे डेबिट साइड मोठी आली असती, क्रेडिट छोटी मिळाली असती, तिथं काय मिळालं असतं? ग्रॉस लॉस मिळाला असता. तो कुठं आला असता? इकडे. पण आता आपल्याला काय मिळालंय? प्रॉफिट मिळालंय म्हणून तो ग्रॉस इफेक्ट. आता परत तुम्हाला प्रॉफिट आणि लॉसचं काय करायचं? जी मोठी साईड असेल ती टोटल करायची. किती आली? 52,680. म्हणजे कोणती साईड मोठी आली? क्रेडिट. म्हणजे तुम्हाला काय भेटेल? नेट प्रॉफिट भेटेल. जर डेबिट साईड मोठी आली असती तर इकडे काय मिळालं असता? ग्रॉस लॉस मिळाला असता. ते नेट लॉस मिळाला असता. ओके. आता नेट प्रॉफिट किती मिळाला तुम्हाला? 35,465. ओके. जर उदाहरणाच्या वरती तुम्हाला जर रेशो दिलेला असेल, काय रेशो, तर तो रेशो मध्ये वाटून द्यायचा. आणि जर रेशो दिलेला नसेल तर काय करायचंय? इक्वली वाटून द्यायचं. आता आपण काय करणार आहे? इक्वली वाटून द्यायचंय पण पॉइंट मध्ये जाते म्हणून आपण एका पार्टनरला काय करणार आहे? एक जास्त देणार आहे. तर बघा आता शिल्पा आणि कॅटरीनाला आपण किती वाटले? 17,732 आणि 17,733. एक जास्त दिला. कुणाला दिला? तर कॅटरीनाला. परत आता तुम्हाला पार्टनर्स कॅपिटलची जी मोठी साईड असेल ती टोटल करायची. कोणती साईड मोठी होती? क्रेडिट साईड मोठी होती, डेबिट साईड छोटी होती. क्रेडिट मधून डेबिट मायनस केली, आपल्याला काय मिळाले? पार्टनर्स कॅपिटल मिळाले. हे दोन्ही कॅपिटल आपल्याला काय करायचे? लायबिलिटीला घ्यायचे. आणि लायबिलिटीची टोटल आणि ऍसेटची जर टोटल सेम आली तर आपला प्रॉब्लेम बरोबर. तुम्हाला असं वाटतं बरोबर आलेली आहे 1,87,265. 1,87,265 हा प्रॉब्लेम टॅली होता. याच्यामध्ये तुम्हाला काही शंका नसेल तर ठीक आहे. बघा आता